नमस्कार मित्रांनो, कलाकार कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या प्रचंड गाजत असलेली मालिका प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओमध्ये येणाऱ्या कलाकाराच्या जीवनाविषयी तुम्हाला लवकरात लवकर जाणून घेता येईल. चला तर पाहूयात तेजश्रीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी. तेजश्री यांचा जन्म 2 जून 1988 रोजी महाराष्ट्रातील डोंबिवली येथे झाला. त्या मूळच्या डोंबिवलीकर. 2024 नुसार त्यांचं सध्याचं वय 36 वर्ष. तेजश्री यांनी त्यांचं शालेय शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालयातून पूर्ण केलं, तर त्यांनी त्यांचं कॉलेजचं शिक्षण मुलुंडच्या VG वसे केळकर कॉलेजमधून पूर्ण केलं. खरं तर तेजश्री यांना सायकोलॉजिस्ट व्हायचं होतं, त्यामुळे त्यांनी 14वी पर्यंत सायकोलॉजीचं शिक्षण घेतलं. परंतु TYला त्यांनी पॉलिटिकल सायन्स मधून ग्रॅज्युएशन केलं. तेजश्री जर्मन भाषा देखील शिकलेल्या आहेत. तेजश्री यांना ट्रॅव्हलिंगची आणि सिंगिंगची प्रचंड आवड आहे. त्यासोबतच त्यांना ट्रेकिंग करायला देखील फार आवडते. तेजश्री यांना अष्टांग योगाची देखील प्रचंड आवड आहे. आज रोजी इंस्टाग्रामवर त्यांचे 1.3 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, तर फेसबुकवर 1 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मालिकेच्या एका एपिसोडसाठी त्या अंदाजे 25 ते 30 हजार रुपये चार्ज करतात. लहानपणापासूनच तेजश्री प्रधान शालेय स्पर्धांमध्ये खूप ऍक्टिव्ह होत्या. 10वीच्या सुट्टीमध्ये असताना त्यांनी एक ऍक्टिंग वर्कशॉप केला होता. खरं तर त्या गेल्या होत्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लाससाठी व तेथे त्यांनी ऍक्टिंग वर्कशॉप केल्यामुळं कॉलेजला गेल्यावरच सरांनी तिला लहान मोठ्या एकांकिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका द्यायला सुरुवात केली. त्यातूनच पुढे 14वीला असतानाच त्यांना या गोजीरवाण्या घरात या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत त्यांनी साक्षी नावाची भूमिका साकारली होती. कॉलेजनंतर तेजश्री प्रधान यांनी मॉडेलिंगला देखील सुरुवात केली. 2008 पासून त्यांनी खऱ्या अर्थानं मालिका विश्वात पदार्पण केलं. कर्तव्य, चित्रा, तर स्टार प्रवाह वाहिनीवरील घर तुझं माझं, घर श्रीमंताचं यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी लहान भूमिका साकारल्या. यासोबतच ETV मराठीवरील लेक लाडकी या घरची या मालिकेत त्यांनी पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारली. यामध्ये त्यांनी साकारलेल्या लक्ष्मी या पात्राने खऱ्या अर्थाने तेजश्री प्रधान यांना ओळख मिळवून दिली. 2013 हे वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरलं. झी मराठी वाहिनीवरील होणार सून मी या घरची या मालिकेसाठी त्यांना विचारण्यात आलं व या मालिकेत त्यांनी जान्हवी नावाचं पात्र साकारलं. महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात त्यांना जान्हवी म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. या मालिकेमध्ये अभिनेते शशांक केतकर यांनी श्री ही भूमिका साकारली होती. अखंड महाराष्ट्राने श्री जान्हवीची ही जोडी प्रचंड डोक्यावर घेतली. अहो, एकदा नव्हे तर तब्बल 2 वेळा त्यांच्या जोडीला बेस्ट कपल हा पुरस्कार देखील मिळाला. यातूनच पुढे त्यांचं प्रेम जुळलं व 8 फेब्रुवारी 2014 रोजी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु एकमेकांसोबत पटत नसल्यामुळे अवघ्या 1 वर्षातच त्यांनी घटस्फोट देखील घेतला. यासोबतच सावधान इंडिया या मालिकेत देखील तेजश्री प्रधान यांनी काम केलं आहे. 2016 साली झी युवा वाहिनीवरील प्रेम हे या मालिकेत त्यांनी राधिका नावाची भूमिका साकारली होती. 2017 साली त्यांनी सूर्यनवा ध्यासनवा या रियालिटी शोच्या पहिल्या पर्वाचं अँकरिंगचं काम देखील अतिशय उत्तमरित्या पार पडलं. 2019 साली झी मराठी वाहिनीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत त्यांनी शुभ्रा नावाची भूमिका साकारली होती. या मालिकेत त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. तर तब्बल 2-2.5 वर्ष तेजश्री प्रधान मालिका विश्वापासून लांब राहिल्या. त्यांना स्वतःला वेळ द्यायला देखील तितकाच आवडतो. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी प्रशांत दामले यांच्या कार्टी काळजात घुसली या नाटकात काम केलं. तर त्यांचं पहिलं नाटक ते म्हणजे फक्त तुझी साथ हवीये या नाटकात त्यांनी छाया प्रभू ही भूमिका साकारली होती. तर 2018 साली अस्तात काळे यांच्यासोबत त्यांनी तिला काही सांगायचंय या नाटकामध्ये मितालीची व्यक्तिरेखा साकारली. 2021 मध्ये साटलोट या नाटकात देखील तेजश्री प्रधान अतिशय उत्तमरित्या काम करताना दिसल्या. तर 2023 मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर दणक्यात सुरू झालेली मालिका प्रेमाची गोष्ट या मालिकेत त्या मुक्ता गोखले नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहेत.
त्यांच्यासोबतच अभिनेते राज हंसनाळे, सागर कोळी ही भूमिका साकारताना दिसत आहेत. या जोडीला देखील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम भेटत आहे. अहो एवढंच काय, तर अगदी अल्पावधीतच पार पडलेल्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 मध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान यांना सर्वोत्कृष्ट आई हा पुरस्कार देखील मिळाला. केवळ मालिका, नाटक एवढंच नव्हे तर तेजश्री प्रधान खूप साऱ्या चित्रपटांमध्ये देखील झळकले आहेत. लक्ष्मी हा त्यांचा पहिला चित्रपट, परंतु काही कारणामुळे हा सिनेमा पूर्ण झालाच नाही. त्यानंतर 2010 साली झेंडा या चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं. कर्तव्य, शर्यत, उदय, लग्न पहावे करून, अन्य, असेही एकदा व्हावे, हाजरी, जजमेंट, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी उत्तम काम केलं. ती सध्या काय करते हा त्यांचा प्रचंड गाजलेला सिनेमा. या सिनेमात त्यांनी तन्वी ही भूमिका साकारली व अभिनेते अंकुश चौधरी यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली. तर ओली की सुकी या सामाजिक सिनेमात त्यांनी राधिका नावाच्या ताईची भूमिका साकारली होती. तर जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या पंचक या सिनेमात त्यांनी रेवती खोत नावाची व्यक्तिरेखा साकारली. 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या लोकशाही या राजकीय चित्रपटात देखील तेजश्री प्रधान यांनी अतिशय उत्तम काम केलं आहे. तर 2021 मध्ये तेजश्री यांनी बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं. बबलू बॅचलर या सिनेमात त्यांनी स्वाती नावाची व्यक्तिरेखा साकारली. या सिनेमामध्ये त्या अभिनेते शर्मन जोशी यांच्यासोबत दिसल्या. 2016 मध्ये शर्मन जोशी यांच्या मैं और तुम या हिंदी नाटकात देखील तेजश्री प्रधान यांनी काम केलेलं आहे. 2018 मध्ये त्यांनी डिजिटल क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. त्यांची पहिली वेब सिरीज पॅडेड की पुशअप या कॉमेडी वेब सिरीज मध्ये त्यांनी अभिनेते अनिकेत विश्वासराव यांच्यासोबत काम केलं. तर 2023 मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन 2023 या स्पर्धेच्या परीक्षणाचं काम देखील तेजश्री प्रधान यांनी उत्तमरित्या पार पाडलं. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांना खूप साऱ्या पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. झी मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना तब्बल 4 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार देखील त्यांना 2 वेळा मिळाला आहे. तर 2020 आणि 2021 साली महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला हा पुरस्कार देखील तेजश्री प्रधान यांच्याच नावावर आहे. तेजश्री यांच्या रूपाची झलक सिने तडका या मासिकावर देखील झळकली. अहो एवढंच काय, तर विको टर्मरिक, लॉरियल, केप्र यांसारख्या अनेक जाहिरातींमधून तुम्ही आम्ही सर्वांनीच तेजश्री यांना पाहिलं. तेजश्री यांनी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून देखील काम केलं आहे. यूट्यूबवर प्रचंड गाजलेल्या अनकम्फर्टेबल या शॉर्ट फिल्म मध्ये तेजश्री प्रधान यांनी काम केलं. तर ही शॉर्ट फिल्म त्यांनीच लिहिलेली आहे. एवढंच नव्हे तर तिचं डिरेक्शनचं काम देखील त्यांनी स्वतः केलं आहे. कशा असतात ह्या बायका या त्यांच्या यूट्यूब वरील शॉर्ट फिल्मला 1.9 मिलियन इतके व्ह्यूज आलेले आहेत. तेजश्री यांचा यूट्यूबवर स्टोरी वाईन्स या नावाने एक चॅनेल देखील आहे. त्यावर आज रोजी 10,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. तर मित्रांनो, जाणून घेऊयात तेजश्री प्रधान यांच्या फॅमिली विषयी. तेजश्री प्रधान यांनी त्यांच्या रिअल आयुष्यामध्ये घटस्फोट घेतला आहे व या बाबतीत त्या अतिशय स्पष्ट बोलतात. तेजश्री यांचे बाबा. तेजश्री सांगतात, माझे बाबा माझ्या प्रत्येक कार्याला खूप सपोर्ट करतात. 16 नोव्हेंबर 2023 रोजी तेजश्री यांना मातृशोक झाला. त्यांच्या आईचं अल्पशः आजाराने निधन झालं. तेजश्री यांची मोठी बहीण शलाका प्रधान. तर घटस्फोटानंतर आता तेजश्री पुन्हा एकदा नवीन जोडीदाराच्या शोधात आहेत. त्यांना एक मवाळ, शांत व जबाबदार मुलगा हवा आहे. तेजश्री सांगतात, ज्याला माझी बडबड ऐकायला खूप आवडेल असा नवरा मला हवा आहे. तर मित्रांनो, नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म यांसारख्या विविध माध्यमांतून प्रेक्षकांसमोर येणाऱ्या तेजश्री प्रधान यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि इथेच थांबूयात. तेजश्री प्रधान यांनी आजवर साकारलेल्या भूमिकांपैकी कोणती भूमिका तुम्हाला प्रचंड आवडते ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन कलाकारांच्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.